हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसं काय मंडळी, काय बोलता? वाजलेत किती 4. माझी बहीण बनवते, भात गरम करते, बनवते नाही ऑमलेट, काय बोलते त्याला, हाफ फ्राय बनवला आहे आताच. हा बघा हाफ फ्राय, त्यात नवीन काहीतरी मी ट्राय केलं आहे आज. बनवते हाफ फ्राय, नाही हाफ फ्राय बनवून झाला आहे तिचा. आता भात गरम करते आणि बाहेर पाऊस चालू होतो. जेवण आलं पाहिजे नाही तर पोरींना हाकलून देते, माहित नाही. बाहेर तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू. हो, हा बघा बाहेरचा व्ह्यू. पाऊस चालू आहे, खतरनाक पाऊस चालू आहे आपल्या इकडे. आणि माझी बहीण करते जेवण गरम. मस्त. आज खूप उशीर झाला आहे जेवायला, पावसामुळे उशीर झाला आहे. कपडे धुतलेले सगळे भिजले, सगळे कपडे भिजले, डबल पिळे, वाळू घातले वरती जाऊन म्हणून उशीर झाला. त्यामुळे उशीर झाला जेवायला. वाजले 4. जेवूया. पण आता चांगलं केले, मस्त गरम पाण्याने केले. काय पाहिजे गरम पाण्यात भिजायला दार करून होते. चाळीमध्ये राहणाऱ्या माणसाला भिजवत लागते, जे चाळीत राहते ते भिजतेच. आम्ही राहतो चाळीत, त्याच्यामुळे आम्ही भिजणार होतो. कारण की इथे पत्र्याने आंघोळ होती, 1 राऊंडमध्ये आंघोळ होती, त्याच्यामुळे भिजायला तर लागलं. आता होते आमचं जेवण गरम. आम्ही दोघं जेवणार आहे. आणि हाफ फ्राय, आज तिने काहीतरी नवीन फ्राय केलं. हाफ फ्राय खाऊया आपण. बघा हाफ फ्राय. तर ते हाफ फ्राय कसा असेल ते माहीत नाही, पण ते आपण ट्राय करू. टेस्ट चांगला असेल एवढं पण माहिती. तिने हाफ फ्राय केला आहे, तर तो कसा असेल तिने खाल्ल्यावर बघूया. काय तुमची पण बहीण जेवण वगैरे करत असेल घरामध्ये, तर नक्की तुमच्या हातची टेस्ट कशी आहे कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा तुमची बहीण जेवण कसे बनवते आणि तिची टेस्ट कशी आहे. आता मी खाणार आहे हे हाफ फ्राय. हे बघा, हे नवीन काहीतरी ट्राय केलं आहे तिने. बाकी तर सगळं बनवलेलंच होतं, तिनेच बनवलं आहे रात्री जेवण, डाळ भात आणि हाफ फ्राय. आम्ही आधी जास्त बनवून ठेवतो, बनवायला नको. आम्ही आधीच रात्री जास्त बनवतो, म्हणजे उद्या दुपारी म्हणजे आज, म्हणून जास्त आपल्यासाठी. हे बघ, म्हणजे रात्रीचं बनवलेलं आम्ही दुपारी खातो. मास्टर शेफ इकडे बघा, मास्टर शेफ हाफ फ्राय. हाफ फ्राय बनवला आहे आम्ही, मी नाही तिने बनवलं. आता त्याची टेस्ट मी खाऊन बघतो कशी आहे काय. चांगलीच असेल. इट्स नॉट गुड बट इट्स नॉट बॅड. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा. आता मी चेक करतो रे कसं आहे बघा. आता गरम आहे. काय चांगलं झालंय हाफ फ्राय. हाफ फ्राय चांगलं झालंय, तर कॉंग्रॅच्युलेशन. हाफ फ्राय चांगलं झालेलं आहे. खराब झालं तरी चांगलंच बोलायचं, कळलं? मेरा वचन आहे, मेरा शासन. खराब झालं तरी चांगलंच बोलायचं, कारण की आपल्याला शिव्या पडतील नंतर. भेटणारच नाही नंतर परत बनवून. कारण की नंतर चहा पण नाही मिळणार आणि जेवण पण नाही मिळणार. कारण की आपल्याला चहा लागतो संध्याकाळचा 5:30ला, तो चहा नाही मिळणार. त्याच्यामुळं तारीफ करायची गरज करावीच लागणार, आणि तारीफ करावीच लागणार. कारण की आपल्याला चहा प्यायचा 5:30 वाजता, तो मिळणार नाही. तो आपल्याला मिळणार नाही ना बाहेर. आणि चहा तर आपल्याला पाहिजे. मराठी माणूस वडापाव आणि चहा पाहिजे. हां, याच्या आधी मी ब्लॉग हिंदीमध्ये करत होतो, तर काय आलं, त्या हिंदी आणि मराठीमध्ये मिक्स झालं.
मिक्स झालं ती हिंदी वेगळीच हिंदी निघायला लागली. आपली बॉम्बे स्लँगची हिंदी निघायला लागली. तर काय केलं मग म्हणलं आता हिंदीमध्ये करायचंच नाही, डायरेक्ट मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये. कुणाला र आणि फ ची भाषा येते मला सांगा कमेंट मध्ये प्लीज. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी तुमच्यासोबत र आणि फ च्या भाषेत बोलेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, जर तुम्हाला येत असेल तर. कोणाला येत असेल र आणि फ ची भाषा ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या बहिणीला पण येत असेल तर, ठाण्यामध्ये असेल तर नक्कीच येईल. ठाण्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे र आणि फ ची भाषा. यची पण भाषा आहे, ती फक्त मला येते. ती मला नाही येत. ती जाम भारी भाषा आहे. पण ती हिला ती मला नाही येत. ती मला नाही येत. ती मला येते. पहिलं तर खरं सांगा ती र आणि फ ची भाषा कोणाकोणाला येते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. मग आपण तिथे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मैयाची भाषा जोडू. र आणि फ ची झाली याची भाषा जोडू. याची मला येत नाही. याचा मला फक्त एकच शब्द येतो, येल्लूप माझं नाव. त्याच्यापुढे मला काहीच येत नाही. जे ठाण्यामधले आहेत ना आपले, त्यांना य र आणि फ ही सगळी जी भाषा आहे ती माहिती आहे. आणि अजून एक शब्द येतो, यगायनी. आता हे काय बोलले तिला माहित नाही, मला माहिती आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगूया भाषेचं काय तंत्र आहे. येऊया आपण आता आणि जेवायला जेवण करा, बसतो. जेवण. हे आपलं जेवण ताट, करा, जेवण. हे माझं ताट वाढून ठेवलंय तिने. हे आणलंय चिप्स त्याच्याबरोबर. लावायचं हम्म. खाना खाणे आओ, 4 बजे. आणि मंडळी या जेवायला 4 वाजले. 4 वाजता आम्ही जेवतो आणि 6:30 हमारे यहाँ ऐसा ही होता है. हमारे यहाँ ऐसे ही होते. अभी क्या करें, बारिश का दिन है, पावसाचे दिन काय तेच ना. हमारे यहाँ ऐसा ही आणि होता है. लवकरच 5:30 वाजणार आहे. आपला चायचा वेळ होणार आहे. हा, तोपर्यंत पोट खाली होते. तोपर्यंत पोट खाली होईल. जेऊया, मस्त एन्जॉय करूया. पावसाचे दिवस चालू आहेत, खेकडे माशाचे दिवस चालू आहेत. आणि खेकडे मासे आपल्याला जाम आवडतात. आम्ही गावाला गेले की दाखवू तुम्हाला खेकडे आणि आम्ही मासे. गावाला गेलो तर मग खेकडे मासे सगळं तुम्हाला दाखवूया. नुसतं फ्राय वगैरे खतरनाक. तर चला जेऊया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर वेलकम. लाईट बंद करूया कारण लाईट बिल जरा जास्तच येते आमच्या. लाईट बिल जास्त यायला लागले आता. काय माहिती आहे हल्ली काय झालं. चला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची बहीण बहीण जेवण कसं बनवते, चांगलं बनवते का कसं बनवते हे तुम्हाला माहिती. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचतात. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्टे ट्यून नेक्स्ट ब्लॉगमध्ये सबस्क्राईब.